मी माझं सासरचं घर तुम्हाला या अगोदरच्या मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं आणि बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या. म्हणजे त्यामध्ये मीच बोलली होती की पसाऱ्याला इग्नोर करा, पसाऱ्याला इग्नोर करा. पण त्यामध्ये भरपूर जणांच्या कमेंट्स होत्या की मग तो पसारा तू आवर. तर मी तिथे त्या दिवशी पहिल्यांदा गेले होते आणि तिथे एखादी व्यक्ती राहते आणि आपण तिथे जाऊन लगेच वस्तूंना हात लावणं, त्या व्यक्तीला आवडेल नाही आवडेल आपल्याला माहीत नाही. तर कोणाचं बोलणं ऐकण्यापेक्षा आपण त्या वस्तूंना हात न लावलेला बरा. कारण जरी घर आपलं असलं तरी आपण तिथे राहत नाही आहे म्हटल्यावर त्या वस्तूंवर आपला तेवढा अधिकार नाही आहे. तर कारण कसं असतं ना, प्रत्येकाने त्याच्या त्याच्या पद्धतीने ते घर सेट केलेलं असतं. एखाद्या माणसाला बोलल्याचा राग येऊ शकतो की हे इथे का ठेवलं, तिथे का ठेवलं, म्हणून मी त्या गोष्टी नाही काही हलवल्या आणि आहे तसा व्हिडिओ बनवला. आणि मला कळतं कुठलं घर आवरायचं कुठलं नाही आवरायचं. आणि पहिली गोष्ट मी नेमकीच तिथे गेलीच होती आणि मला रिटर्न निघायचंही होतं, कारण मी तिथे स्टे करत नाही. मला ते जरी माझ्या सासऱ्यांचं घर असलं किंवा माझं घर असलं तरी पण मला तिथे राहायला आवडत नाही. तर मी पाबळला राहते आणि हे आमचं पारगावचं घर आहे, पण मला नाही आवडत तिकडे राहायला. सो मी नाही आवरलं तिकडनं आणि मला लगेच निघायचं होतं, म्हणून माझ्याकडे एवढा वेळ नव्हता की गेल्या गेल्या पहिले घर आवरेल, त्यानंतरनं मग व्हिडिओ शूट करेल किंवा ब्लॉग बनवेल आणि मग तुम्हाला दाखवेल. तर मी आहे ती रियालिटी तुम्हाला दाखवलेली आहे, म्हणजे जसं होतं तसं. गेल्या गेल्या मी साडीवरच गेले होते आणि तसंच लगेच व्हिडिओ शूट केला आणि तुम्हाला दाखवलं. अजून एक सगळ्यांना पडलेला प्रश्न की तू सासरचे लोक का नाही दाखवले. पहिली गोष्ट, मी होम टूर देत होते, मी काय ओळख करून देत नव्हते. आणि हो, तिथे माझे कोणी राहतच नाही, फक्त सासरे असतात आणि ते पण तिथे एका व्हिडिओमध्ये आलेत. आणि त्यानंतरनं नवरा होता तर नवरा माझं शूट घेत होता. त्यानंतरनं दीर आहे तर दीर माझा पुण्याला असतो एज्युकेशनसाठी आणि माझी नणंद आहे तर ती पुण्याला असते आणि मी स्वतः तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतेच आहे. आणि अजून कोणी आहेच नाही तर दाखवू तरी काय. आणि प्रत्येकालाच कॅमेरासमोर यायला आवडेल असंही नाही आहे ना, म्हणून नाही दाखवला. हो, पण जेव्हाही आम्ही सगळे एकत्र येऊ त्यावेळेस नक्की दाखवेल. आता सध्या त्या दिवशी तरी तिथे कोणीही नव्हतं, सो मी नाही दाखवलं. आणि सणासुदीलाच सगळे एकत्र येतात, असं कोणालाही टाईम नसतो, जे ते त्याचं बिझी असतं. आणि मी आणि माझा नवराही पाबळला राहतो, जास्त पारगावला जात नाही, कारण यांनाही माहीत आहे मला तिकडे करमत नाही आणि तिकडे कोणीही नसतं, मग बोर होतं. चांगलं घर खूप छान आहे पण तिकडे खूप जास्त बोर होतं. आणि इकडे आमचं जे पाबळ घर आहे, म्हणजे यांचं जे मेन घर आहे आपलं आजोळ म्हणतो, तर तिकडे खूप सगळे त्यांचे पाहुणे आहेत, त्याच्यामुळे करमून जातं ते, म्हणून मला तिकडे आवडतं. आणि मलाच काय तर माझ्या नवऱ्यालाही पहिल्यापासून तिकडे आवडत नाही किंवा करमत नाही, तेही कधी तिकडे जात नाही. पप्पांना भेटण्यासाठी फक्त आम्ही गेलो तर जातो तिकडे, नाहीतर एवढं आम्हाला असं लगाव नाही आहे तिकडे किंवा गेलंच पाहिजे असं नाही आहे. आणि पप्पाही तिकडे पाबळला येत असतात, कारण पाबळ आणि पारगावमध्ये इतकं काही अंतर नाही आहे, सो ते पण भेटायला येत असतात सारखे. सो कमेंट करताना जरा विचार करून करत जा, कारण प्रत्येकाची हिस्ट्री वेगळी असते.